गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या लाईव्ह आहे. सो आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. क्लायमेट खूप भारी आहे, पाऊस पडतोय. तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही निघालो. गाडी सगळेजण बसले, फुल फॅमिली म्हणजे मी आणि विपुल आणि त्याच्या फ्रेंड्सची फॅमिली होती. तर मस्त की फ्रेंड म्हणजे माझा मानलेला मामा आहे तो, तर त्यांच्या फॅमिलीसोबत आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला जायला. वाटेत खूप ट्रॅफिक होती. थांबलो एका टी स्टॉलला, कॉफी वगैरे घेतली आणि पुन्हा जर्नी स्टार्ट केली. जर्नी स्टार्ट करता करता इथे तुम्हाला लुकवरनं वाटलंच असेल, अरे कुठे आले आहेत आम्ही. तर आम्ही आलो होतो मस्त जव्हारच्या घाटात. म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाताना जव्हार घाट हा लागतोच, हे तुम्हाला माहितीच असेल. तर किती छान असं क्लायमेट होतं आणि खूप 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 अमेझिंग फिलिंग येत होती गाईज. ट्रस्ट मी, पावसाळ्यात धबधब्यावर म्हणजे वॉटरफॉलवर जाणाऱ्याचं हेच काहीतरी वेगळं असतं. सुंदर असं वॉटरफॉल होतं आणि मला खूपच छान वाटत होतं. मस्त ग्रीनरी वाटत होती आणि खूप छान वाटत होतं की बऱ्याच दिवसाने मी कुठेतरी म्हणजे बाहेर जायला निघाली आणि खूप जास्त एक्सायटेड होते मी जाण्यासाठी. तर इथे यायचं माझं कारण असंच आहे की तसंच आपण जातो, म्हणजे सोमवारी आपण जातो ना शंकराच्या पिंडीवर पूजा वगैरे करायला. तर माझं असं वाटलं की त्र्यंबकेश्वरला तर मी लाईफमध्ये कधीच गेली नाही आहे. तर चला आता आपण तुम्हाला सुद्धा नेऊया त्र्यंबकेश्वरला. तर तसंच प्रवास सुरू केला आणि कॅमेरा सुरू केला आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत घेऊन चालते आहे मी त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरला जाता जाता सगळं शूट करायची सुरुवात केली. मस्त चहा कॉफी झाली होती आणि मस्त पावसामुळे सगळीकडे पाणी, हिरवेगार झाडं, खूप छान असं वाटत होतं. तर क्लायमेट ऑसम होता आणि एवढं भारी वाटत होतं, काय सांगू गाईज तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो फायनली त्र्यंबकेश्वरला. आणि इथे बघा असं हे शॉप पहिल्यांदा आले होते मी सुद्धा. इथे विपुल आणि मामासुद्धा पुढे गेला बघायला की किती गर्दी आहे काय. त्याच्यानंतर आम्ही सगळे लेडीज मस्त चालत होतो. छोटे क्विटचे बाबूस पण होते आमच्याबरोबर. तर इथे बघा मस्त बॅगचं कलेक्शन होतं, पण मी काहीच घेतलं नाही तिकडनं. कारण इथे बघा त्र्यंबकेश्वरच्या देवळाचं तुम्हाला दिसतच असेल आणि किती छान गाईस क्लायमेट होतं. आणि स्पेसिफिकली तुम्हाला सांगू, थंड एवढं वातावरण होतं ना, अक्षरशः थंडी लागत होती. एकीकडे पाऊससुद्धा होता. इथे मी आणि नवरवा मस्त लाईनमध्ये आधी फुलं वगैरे घेतली. त्याच्यानंतर गेलो आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये. ते बघू शकता किती लोक आहेत ती दर्शनाला आलेली होती आणि गर्दी तर खूपच होती. मला नव्हतं वाटलं एवढी गर्दी असेल, पण तुम्हाला सांगते की सकाळी दुपारी आम्ही किती ना 12 वाजता लाईनमध्ये उभं राहिलेलो आणि संध्याकाळी काय ते आमचं दर्शन होईल ते तुम्हाला आता दिसेलच ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि हर हर महादेव हे कमेंटमध्ये लिहायला नक्कीच विसरू नका.
फायनली आलो आतमध्ये दर्शनासाठी आणि मला एवढं छान वाटत होतं की मी कधीच नव्हते आले, फर्स्ट टाईम आली होती. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप म्हणजे खूपच छान. आणि ती एवढी गर्दी होती, तुम्ही ते बघू शकता की सगळेजण केवढे लाईनीत उभे होते. आणि फायनली दर्शन व्हायची आमची वेळ आलेली होती. कम से कम आम्हाला लागले 3-3.5 तासानंतर दर्शन मिळत होतं आम्हाला. आणि ते झुंबर, त्याच्यानंतर ते पिंडी खूप छान वाटत होतं. आणि हे बघा, हे आहे तिकडचं मंदिर जे खूपच छान आहे. तुम्हाला माहितीच असेल इथे समोरासमोर डायरेक्ट आपल्याला जाऊ देत नाही, ते काच असते आरसा, त्याच्यातून आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. तर अशा रीते आम्ही दर्शन घेतलं महादेवाचं आणि ब्लेसिंगसुद्धा घेतले. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशीच काही छान ब्लॉगसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा प्ले केलेला